घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवस निघाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, आकाशाला अशी गवस निघाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचे गगन भेदून यशाचा प्रकाश नेहमी तुम्ही चोहीकडे पसराल, याच उक्तीप्रमाणे स्वतःचे आयुष्य जगत विद्यार्थ्यांनाही एक प्रेरक असे विचार देणारे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय उकांडे सर यांनी आजवर आयुष्यात काय कमवलं, हा जर प्रश्न कोणाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आज क्षणार्धात मिळेल, ते म्हणजे आजचा जमलेला अथांग असा स्नेह परिवार, असंख्य घडलेले विद्यार्थी, सर्व पालक आणि शिक्षक वृंद, मी समृद्धी विलास पटवा, आदरणीय उकांडे सरांची विद्यार्थिनी, आजच्या या प्रसंगी माझे काही मनातील विचार आपणासमोर व्यक्त करत आहे. पिंपळवंडीच्या पवित्र पावनभूमीत जन्मलेलं हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद ज्या पवित्र मातीत आहे, ज्या पवित्र भूमीत आहे, ज्या मातीनं असंख्य आदर्श शिक्षक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, व्यावसायिक, उद्योजक असे अनेक आदर्श चेहरे घडवले, त्यातीलच एक आदर्श चेहरा म्हणजे आदरणीय उकांडे सर. आदरणीय उकांडे सर हे माझे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी येथील इयत्ता 6वी व 7वीचे मराठी व हिंदी विषयाचे शिक्षक. अत्यंत शांत, संयमी आणि प्रगल्भ असा ज्ञानाचा साठा देत चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवून आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारं आमच्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे उकांडे सर. आताच माझे गुरु आदरणीय सर पवार सरांनी सांगितलं की सरांचा वाढदिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठा सण असायचा आणि नक्कीच त्याची साक्षीदार मी आहे, कारण त्या शुभेच्छांच्या वर्षावात माझाही कुठेतरी खालीचा वाटा होता. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी शाळेच्या जडणघडणीत ज्यांचा बहुमोल असा वाटा आहे, ज्यांच्या बोलण्यात आपलेपणा, वागण्यात नम्रता, सहवासात ममता, जगण्यात समता असे उकांडे सर. क्षणार्धात विद्यार्थ्यांच्या मनात आपलेपणा निर्माण करणारं व्यक्तिमत्व आणि खरी जादू की एका क्षणात विद्यार्थी आपलेसे करतात, ते असे आपल्या सर्वांचे आवडते श्री उकांडे सर. शाळेत असताना सर अगदी आई वडिलांप्रमाणे आमची काळजी घेत होते, आम्हा विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी विचार देत होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देत मार्गदर्शन करणारे उकांडे सर आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शिक्षकांमध्ये ज्यांचं अग्रकवीचं नाव आहे ते म्हणजे आदरणीय उकांडे सर. भाषेचा विशाल असा साठा माझ्यामध्ये ठासून भरत माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देत माझ्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणारे माझे आवडते शिक्षक आदरणीय उकांडे सर आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचंही सोनं होतं, अगदी हाच माझ्या आयुष्यातील परिस्पर्श म्हणजे उकांडे सर. माझी शाळेतील एक आठवण आहे. मी शाळेत असताना माझ्या अंगामध्ये नेतृत्व गुण अगोदरच ठासून भरलेले असल्यामुळे सहशालेय उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी असायचे. काही मुलींनी घरी जाऊन एकदा तक्रार केली की शाळेमध्ये सर्व शिक्षक हिलाच सगळ्या गोष्टीत भाग देतात आणि हिच्यामुळे आम्हाला भाग मिळत नाही आणि पालक, ग्रामीण भागातले पालक बहुतांशी वेळा व्यसनी असतात. असाच तो व्यसनी पालक होता आणि तो पालक शाळेत न येता बाहेर माझ्या वडिलांना म्हटला की तुमच्या या मुलीमुळे आमच्या मुलांना शाळेमध्ये कोणत्याच गोष्टीत भाग घेता येत नाही. माझे वडील हळव्या स्वभावाचे असल्यामुळे क्षणार्धात कशाचाही विचार न करता ते शाळेमध्ये आले आणि आदरणीय उकांडे सरांना म्हटले की सर तुम्ही एक काम करा, माझ्या मुलीचा TC मला द्या. सरांनी आणि बाकी सगळ्यांनीच विचारलं की तुम्ही TC कशामुळे मागताय आणि त्याचं खरं कारण होतं की माझ्यामुळे इतर मुलांना सहभाग घेता येत नाही असं माझ्या वडिलांनाही ग्रह झाला. सरांनी पप्पांना शांत केलं आणि फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही घरी जा, आम्ही काय आहे ते पाहू. आणि त्यावेळेला मग मला माझ्या वडिलांनी सांगितलं की इथून पुढे तू शाळेच्या कोणत्याच भागात समोर आलेली किंवा दिसलेली मला पाहायचं नाहीये, तुझ्यामध्ये गुण आहेत पण ते तुझ्याकडेच राहू दे. आणि जरासा काळ मी शांत बसले, पण तेव्हा अगदी जवळ मायेने घेऊन मला उकांडे सरांनी सांगितलं होतं की सगळेच तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, काही जण तुला बोटही दाखवतील. सगळेच तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, काही जण तुला बोटही दाखवतील. हे देखील तुला स्वीकारावं लागेल, क्योंकि आदमी जब तक जिंदा है तब तक निंदा है. आणि हाच आयुष्याचा मूलमंत्र मला उकांडे सरांनी दिला आणि त्याच मूलमंत्रावर मी आजपर्यंत
प्रसंगी व्यासपीठावर उभा राहण्याची डेअरिंग माझ्यामध्ये निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय उकांडे सर आहे. ज्ञानदानाचा अखंड तेवणारा नंदादीप, नेहमी उत्साही आणि प्रसन्नतेनं जिथं जातील तिथं प्रसन्नता आणणारे आदर्श शिक्षक आदरणीय उकांडे सर 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमधून आज सेवानिवृत्त होत आहेत. सर, विद्यार्थी जीवनाचा बराचसा कालावधी मी तुमच्या सहवासात घातला, पण माझी एक खंत राहिली की मी सप्टेंबर 2024 मध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ट्रेनी शिक्षिका म्हणून जॉईन झाले आणि माझ्या सगळ्या गुरुजनांसोबत मला काम करण्याची संधी उपलब्ध झाली, पण मला त्यांच्यात कमतरता भासली ती आदरणीय उकांडे सरांची. आणि नक्कीच सर, वाटतं की तुम्ही खूप लवकर रिटायर झालात. अजून थोडे दिवस तुम्ही आमच्यासोबत हवे होतात आणि मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा ही माझी इच्छाच राहिली. सर आज सेवानिवृत्त होत आहे. इथून पुढचं आयुष्य तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या आरोग्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल त्या आनंदासाठी नक्कीच व्यतीत करा. जिथे तुम्हाला समाधान मिळेल त्याच गोष्टी तुम्ही करा. जाता जाता एवढंच म्हणते, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी. कधी वळून पाहता आमची इच्छा स्मरावी, कधी वळून पाहता आमची इच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेग गगनाला भिडू दे, तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेग गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखे घडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखे घडू दे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.